नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ जो आहे तो डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला जे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची आज प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. ठीक आहे, तर प्रोविजनल मेरिट लिस्ट कशी बघायची है ना, आणि त्याच्यामध्ये काय काय चेक करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्ट तुम्हाला हे प्रोविजनल मेरिट लिस्टचं जे पेज आहे, आता ही स्क्रीन जशी आहे तशी या स्क्रीनवरती तुम्हाला घेऊन येईल. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे मेरिट स्टेटसमध्ये. याच्यावर क्लिक केलं की इथे तुम्हाला प्रोविजनलचं ऑप्शन मिळतं. ठीक आहे, तर प्रोविजनलवरती जर गेलो तर इथे काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी टाकलेली आहे. आता हे टाकल्यानंतर बघा इथे येतं की दिस प्रोसेस हॅज नॉट स्टार्टेड एट ऑर बघा धिस प्रोसेस हॅज नॉट स्टार्टेड एट ऑर हॅज बीन क्लोज असा मेसेज येत आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांना किंवा खूप साऱ्या मुलांना असंच मेसेज येत आहे, तर घाबरून जायचं नाही. याचा अर्थ काय असतो की तुमचं अजून ही लिंक जी आहे ती तेवढी ॲक्टिवेट झालेली नाही. तर मग आता करायचं काय सर? ठीक आहे, तर काय करायचं तुम्ही बघा, होमवरती जायचं. होमवरती गेल्यानंतर इथे खाली प्रोव्हिजनल मेरिट डिटेल दिलेलं आहे है ना. जर तुमची 12वी सायन्स झालेली असेल तर तुम्ही HSC MH कॅन्डिडेटवाली लिस्ट आहे ती काय करायची, डाउनलोड करायची. आणि जर तुम्ही ITIच्या बेसिसवरती भरला असेल तर ITI MH कॅन्डिडेट क्लिक टू विजिट याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे, त्याच्यावरती केल्यानंतर तुम्हाला एक PDF फॉर्ममध्ये लिस्ट डाउनलोड होईल, ती डाउनलोड करायची. ओके, आता ही डाउनलोड केलेली लिस्ट मी इथे डाउनलोड करतो. ठीक आहे, आणि दुसरी जी आहे ही कोणती आहे आपली, बघा ही जी आहे ही कोणती आहे, ITI वाली. ITI वाली पण मी डाउनलोड करतो. ठीक आहे, आता हे लिस्ट डाउनलोड केलेली आहे. आता हा स्टुडंट जो आहे या स्टुडंटचं झालेला ITI. तर मी काय करतो, आता या स्टुडंटचं नेम जे आहे ते नेम आपण काय करूया, सर्च करूया. इथे काय करायचं, इथे हा सिम्बॉल दिसतो याच्यावरती जायचं किंवा Ctrl+F दाबायचं है ना. आता इथे मी काय केलं, स्टुडंटचं नाव पेस्ट केलं, तर इथे स्टुडंटचं नाव दिसतंय. त्याचा मेरिट नंबर जो आहे तो 437 आहे. ह्या स्टुडंटचं नाव या PDF मध्ये आहे, म्हणजे या विद्यार्थ्याला घाबरायची गरज नाही. ठीक आहे, तसंच तुम्ही पण तुमचं नाव इथे पेस्ट करून चेक करू शकता. हा स्टुडंट ITIचा होता म्हणून ITIच्या लिस्टमध्ये चेक केलं. जर तुम्ही 12वी सायन्स झालेलं असाल तर 12वी सायन्सच्या लिस्टमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमचं नाव लिस्टमध्ये असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आणि तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे असं समजून जायचं. ठीक आहे, घाबरून जायची गरज नाही. खूप सारे विद्यार्थी याच्यावरती मेसेज वगैरे करताय है ना. याच्या यानं तुम्ही काय करू शकता, तुमचं चेक करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे पुढचं काय आहे, HSC AI कॅन्डिडेट आणि ITI AI. AI म्हणजे ऑल इंडिया कॅन्डिडेट असतात. MH म्हणजे महाराष्ट्र कॅन्डिडेट. महाराष्ट्र कॅन्डिडेटमधून जे मुलांनी अप्लाय केलं आहे त्याची लिस्ट असते. फक्त आपल्याला तुमच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही एवढंच बघायचं आहे. ठीक आहे, आता ज्या वेळेस ही लिंक म्हणजे तुम्ही चेक करत राहायचं प्रोव्हिजनलवरती. ठीक आहे, याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ चेक करत राहा. हा मेसेज जोपर्यंत येणार नाही, आता दिस प्रोसेस हॅज नॉट स्टार्टेड एट ऑर हॅज बीन क्लोज परत तसंच येत आहे. त्यामुळे तुम्ही परत परत चेक करत करत राहा आणि जोपर्यंत तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन म्हणजे येणार नाही या ठिकाणी तोपर्यंत तुम्ही चेक करत राहायचं. ठीक आहे, आता सध्या मे बी सर्व्हरचा एरर असू शकतो त्यामुळे असा प्रॉब्लेम दाखवत आहे. तर मी तुम्हाला अल्टरनेट सोल्युशन सांगितलेलं आहे की तुमचं नाव याच्यामध्ये मेरिट लिस्टमध्ये आहे की नाही कसं चेक करायचं. ठीक आहे, तर तुम्ही तसं ते करून घ्या आणि आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर तो जॉईन करून घ्या. याच्या पुढची प्रोसेस मी जी आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि व्हॉट्सअप वरती तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं येईल. ओके, तर बघा फक्त आता सध्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे की नाही एवढंच बघा.
आणि जेव्हा तुमचं लॉग इन ॲक्टिवेट होईल त्यावेळेस तुमचा नंबर जो आहे तो कितवा नंबर आहे, काय आहे हे तुम्हाला तिथे चेक करायचं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता याच्यानंतर काय करायचं तर बघा, जर तुमचं हे लॉग इन ओपन झालं, कुठलं हे वालं प्रोव्हिजनलवालं आहे ना, याच्यामध्ये आय डी टाकून डेट ऑफ बर्थ टाकून जर ओपन झालं ना, तर ओपन झाले की तुम्हाला तिथे तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर आहे ना, तुमचा होम डिस्ट्रिक्ट, 10वीचे मार्क, 12वीचे मार्क किंवा आय टी आयचे मार्क, हे सर्व तुम्हाला परत एकदा तपासून बघायचं आहे. ठीक आहे. जर तुमचं त्याच्यामध्ये काही मिस्टेक असेल आहे ना, तर मिस्टेक जर असेल तर तुम्हाला ती दुरुस्त करता येते. कारण उद्या आणि परवा 2 दिवस तुम्हाला ग्रेव्हियन्सचा पिरियड दिलेला आहे. जरी तुमचं कन्फर्मेशन झालेलं असलं तरी पण तुम्हाला काय करता येतं, तरी पण तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये चेंज करता येतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर खूप काळजीपूर्वक तो फॉर्म बघायचा आणि त्याच्यामध्ये तुमचं काही मिस्टेक तर नाही ना हे बघायचं. मिस्टेक असेल तर तुम्हाला ग्रेव्हियन्स पाठवावं लागेल. आणि जर तुमचा फॉर्म ओके असेल, काहीही मिस्टेक नसेल, तर त्या केसमध्ये तुम्ही बिंदास राहायचं की तुमचं नाव फक्त प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलं एवढं सफिशियंट आहे. ठीक आहे. आता आणखी असे काही विद्यार्थी असतील की सर माझं EWS होतं तर मी सर्टिफिकेट अपलोड नव्हतं केलं, पावती केली होती अपलोड, किंवा नॉन क्रिमी लेअर आलं नाही माझं, आहे ना, असे पण विद्यार्थी असणार आहे काही. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, जर तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट आलं असेल तरी पण तुम्ही अपलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला ग्रेव्हियन्स सेंड करावा लागतो. आता ग्रेव्हियन्स कसा सेंड करायचा याच्यावरती मी आताच डिप्लोमा फर्स्ट इयरचा व्हिडिओ बनवलेला आहे. सेम तशाच पद्धतीनं तुम्हाला ग्रेव्हियन्स तुमचा पाठवायचा आहे. ती मेथड सेम फॉलो करा आणि तसा ग्रेव्हियन्स पाठवा जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चेंज असेल तर. ठीक आहे. आणि जर फॉर्म तुमचा ओके असेल तर नो प्रॉब्लेम, बिंदास राहा तुम्ही. आणि तो जो मेरिट नंबर आहे तुमचा, त्या मेरिट नंबरवरून पुन्हा तुम्हाला मागच्या वर्षीचे कट ऑफ चेक करायचे आहेत आणि मागच्या वर्षीचे कट ऑफवरून तुम्ही कॉलेजेसची नावं काढू शकता. ठीक आहे. आणखी एक प्रश्न होता बऱ्याच मुलांच्या मनामध्ये की सर आमचे कॉलेजेसची नावं कधी टाकायचे, तर कॉलेजेसची नावं टाकायसाठी तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट लागावी लागते. आता आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली, परत 2 दिवसानं काय होईल तुमचं, 2 दिवसानं काय आहे तुमचं तर ग्रेव्हियन्स आहे. ग्रेव्हियन्स नंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल आहे ना. फायनल मेरिट लिस्ट ही कधी लागणार आहे तुमची, 12 जुलै 2026. एकदा का तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली त्याच्यानंतर मग तुमचं काय होईल, कॅप राऊंड सुरू होईल. तेव्हा तुम्हाला कॉलेजेसची नावं टाकावे लागतात. ठीक आहे. आय होप तुमचं क्लिअर झालं असेल आणि तुम्ही जी इन्फॉर्मेशन सांगितली तेवढी चेक करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन देईन. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.